लासी गजवदन चतुर्दश विद्याचे भुवन महासिद्धी कर जोडून सदा तिष्ठती तुझ पुढे। भगवंता तुम्ही असताना त्या ठिकाणी कसे आहात म्हणून आले, तुमच्याच योगाने असताना त्या ठिकाणी तिन्ही देव असणार तुमच्यापासूनच असणार जन्माला आले, तिन्ही देव तुमच्यापासून जन्माला आले, तुमच्याच पासून असणार त्या ठिकाणी गजवदन म्हणजे गणपती असणार त्या ठिकाणी तुम्हीच असणार त्या ठिकाणी आहात। आणि सर्वांना असणारा आधार कोणाचा आहे तर भगवंता तुमचा असणारा त्या ठिकाणी आहे। आणि तुम्हाला असताना माझा साष्टांग नमन त्या ठिकाणी आमचे ग्रंथ गर्दे असणारे करू लागले। जे अनंत कल्याण वरद मूर्ती त्रैलोक्य भरीत तुझी कीर्ती सुरासुर तुझा नमिती श्री गणपती दयानवा। आणि गजमुखाला असणारे गणपतीला असणार वंदन करून म्हणले की काय म्हणले महाराज त्या ठिकाणी ग्रंथ करते म्हणतात की त्या ठिकाणी तिन्ही लोकांमध्ये असणार महाराज तुम्ही त्या ठिकाणी श्रेष्ठ, तिन्ही लोकांमध्ये असणार तुमच्या नावाचा असणारा महाराज असणार डंका असणार वाटतो, तिन्ही लोक तुमचं असणार नाव असणार त्या ठिकाणी घेतात। महाराज देवच नाही असुर सुद्धा महाराज असणार तुमच्या नावाचा असणार जे घोष असणार करतात, तुमची असणारी पूजा महाराज असणार करतात। आणि त्या गणपतीला माझा असणारा साष्टांग नमन महाराज असणार त्या ठिकाणी असं म्हणतात। अरुण संध्या राग रत्न ज्योती की उगवला बाळग बसती तैसी गणपती तुझी अंग कांती या रक्त वर्ण दिसतसे। महाराज असणार त्या ठिकाणी सांगतात की गणपती गजानना तुमचं असणार स्वरूप कसं म्हणले की सकाळचा असणार त्या ठिकाणी सूर्य उदय महाराज असणार भावा त्या सूर्यासारखा असणार तुमचं तेज आहे महाराज असणार रक्त कांती असणारी तुमची त्या ठिकाणी आहे। आणि अशा गणपतीला माझा असणार त्या ठिकाणी नमन म्हणू लागले की शेंदुरे चर्चिला मंदराचळ परम तेज धडके स्वज्वळ विशाळ उदार द्वंदील माझी त्रिभुवन साठवले। काय म्हणले महाराज असणार मंदराचल नावाचा असणार पर्वत आणि या पर्वताला असणार त्या ठिकाणी शेंदूर चर्चावा महाराज कसं स्वरूप असणार त्याला येतं तशी असणारी तुमची अंग कांती आहे महाराज। तुमचा असणार त्या ठिकाणी उदर म्हणू लागले, उदर असणार त्या ठिकाणी तुमचं महाराज असणार विशाल आहे की त्या ठिकाणी असं वाटतं नाही म्हणले तसं आहेच की तिन्ही लोक तुमच्या असणार त्या ठिकाणी उदरामध्ये समावलेले आहेत असं असणार गजवदना तुमचं असणार त्या ठिकाणी स्वरूप आहे, तुमचा असणारी अशी स्थिती आहे। आणि त्या गणपतीला माझी असणारी त्या ठिकाणी साष्टांग नमन महाराज असणार असं म्हणतात। समुद्री ओपिले की निर्दोष यशाकारले तैसे शुभ्र वस्त्र परिधान केले ध्यानी मिरवले भक्ताच्या। काय म्हणले महाराज असणार त्या ठिकाणी गजवदना तुमचं असणार त्या ठिकाणी स्वरूप असणार कसं आहे आरक्त असणार स्वरूप आहे। आणि त्या स्वरूपावर ते महाराज असणार त्या ठिकाणी एखाद्या समुद्रामध्ये महाराज असणार त्या ठिकाणी दूध असणार टाकावं किती असणार शुभ्र त्या ठिकाणी दूध असतं आणि ते दूध जसं शुभ्र असतं तसं असणार तुम्ही वस्त्र परिधान महाराज असणार त्या ठिकाणी तुम्ही केले, तसे वस्त्र असणार तुमचे त्या ठिकाणी आहेत। तर अशी असणारी त्या ठिकाणी तुमच्या प्रभेनं महाराज असणार उजाळा त्या ठिकाणी सर्वांना असणार आला अशी आमच्या गणपतीचं स्तवन असणार आमचे कोण ग्रंथ करते करू लागले। विनायक करी रूपे कटिसूत्र तळपे विराजमान विचित्र जाबुनंद सुवर्ण पवित्र त्याचे अलंकार सर्वांगी। महाराज असणार त्या ठिकाणी सांगतात की काय म्हणले महाराज असणार विनायक महाराज असणार त्या ठिकाणी आणि या असणार जांबू नदीच्या असणार सोन्यामधून असणार जे काही सुवर्ण आहे आणि त्या सुवर्णाचं महाराज असणार तुम्हाला त्या ठिकाणी अलंकार केलेले दागदागिने असणार तुमच्या अंगावर ते महाराज असणार घातलेले आहेत आणि त्याची असणारी महाराज असणार चमक आगळीक महाराज असणार त्या ठिकाणी सांगू लागले असं तुमचं स्वरूप गणपतीचं असणार स्वरूप आमच्या असणार ग्रंथ करते वर्णन करू लागले। जैसा पौर्णिमेचा नक्षत्र नाथ तैसा एक दंत झळकत की सौदामिनी लखलखीत मेघमंडळा वेगळी। काय म्हणले महाराज असणार त्या ठिकाणी आमच्या असणारे ग्रंथ करते असणारे उपमा देऊ लागले कोणाला आमच्या असणार गजवदनाला असणार त्या ठिकाणी गणपतीला असणार म्हणून की ज्या प्रकारे असणार पूर्ण चंद्र महाराज असणार त्या ठिकाणी निघावा कसा असणार त्या ठिकाणी दिसतो तसा असणार तुमचा महाराज असणार दात असणार त्या ठिकाणी एक असणार त्या ठिकाणी कापलेला असणारा खंड महाराज असताना दाताचं त्याची असणारी तशी महाराज असणारी त्या ठिकाणी शोभा म्हणले। तो दात असणारा कसा दिसू लागला तर आकाशामध्ये महाराज असणार त्या ठिकाणी जी काय आपण चांदणी महाराज असणार त्या ठिकाणी मोठी म्हणतो ना त्या चांदणी सारखा असणार तुमचं त्या ठिकाणी तुमच्या
मुखामधला असणारा तो खुडलेला महाराज असताना त्या ठिकाणी दात आहे असं त्या दंताचं महाराज असताना त्या ठिकाणी वर्णन आमचे ग्रंथकर्ते करू लागले. परशु अंकुश युक्षु दंड पाश गदा दंतखंड पंकजानी कोदंड अष्ट हस्ती अयोध्ये. भगवंता तुम्ही असताना 8 हात महाराज असताना तुम्हाला त्या ठिकाणी 8 भुजा असताना तुमच्या त्या ठिकाणी त्यांना 8 भुजामध्ये असताना तुम्ही त्या ठिकाणी आयुध महाराज असताना धारण केले. एकामध्ये असणारं परशु धरला, दुसऱ्यामध्ये असणारं त्या ठिकाणी महाराज अंकुश असणारं त्या ठिकाणी धरला. असे 8 हातामध्ये असणारं त्या ठिकाणी तुमच्या आयुध, एका हातामध्ये पद्म महाराज असणारं तुम्ही त्या ठिकाणी धारण केले. असं भगवंता तुमचं स्वरूप आहे. गणपती तुझे नृत्य दे कोण सदा शिव सदा सुप्रसन्न सकळ देव टाळ घेऊन उभे राहती नृत्यकाळी. आणि हे गजानना, हे गणराया असताना त्या ठिकाणी तुम्ही म्हणलाले इतकी सुंदर मूर्ती तुमची आहे. तुम्ही असताना त्या ठिकाणी सुंदर आहात, सर्व असताना तुमचं सामर्थ्य महाराज असताना त्या ठिकाणी आगाध आहे. आणि अशी तुमची मूर्ती आणि अशी तुम्ही असताना ज्या वेळेस नर्तक महाराज असताना नाचताना तेव्हा असताना शंकराला सुद्धा महाराज असताना महादेवाला सुद्धा असताना त्या ठिकाणी काय होतं, आनंद महाराज असताना त्या ठिकाणी होतो. आणि सर्व असताना जे काही देवत महाराज तुमचा असताना ते नृत्य काम पाहण्यासाठी सर्वांना असणारा उत्सुकता लागते. सर्वजण असताना त्या ठिकाणी पाहतात. एवढं स्वरूप भगवंता तुमचं आहे. कोण आमच्या असणारे ग्रंथकर्ते बोलू लागले. हिमकिटी तकदा विचित्र राग गोलता गत संगीत शास्त्र नृत्य काळा देखुनी देवांचे नेत्र पाती हरवू विसरले. हो, आणि महाराज असताना तुमचं नाचणं कसं आहे महाराज असताना त्या ठिकाणी धीमकिट तुम्ही असताना त्या ठिकाणी पाय उठलीत असताना तालावरती नाचतात. तुमचा असणारा तो ताल बघून महाराज असताना जे काही 33 कोटी देवत तुमच्याकडे असताना नुसतं बघत महाराज असताना त्या ठिकाणी राहतात. सर्व असताना त्या ठिकाणी आपलं जे काही कार्य आहे ते कार्य महाराज असताना विसरून पापणी सुद्धा महाराज असताना त्यांची लवू नये असं कार्य महाराज असताना त्यांचं होतं. अशी स्थिती त्या देवांची होते. कोण आमच्या असणारे ग्रंथकर्ते बोलू लागले. गंडस्थळीचा दिव्य आमोद त्यावरी धुनती षटपद सव्य भागी देवाचे वृंद वाम भागी दानव पै. हो, आणि महाराज असणारा अशा रीतीने असणारा महाराज तुमचा असणारा गंडस्थळ आहे. त्या गंडस्थळाहून महाराज असणारा मोद असणारा त्या ठिकाणी निघतो. आणि तिथं असणारा महाराज काय होतं, भ्रमर महाराज असणारा त्या ठिकाणी रुंझून असणारा त्या ठिकाणी करतात. महाराज हे ऐकण्यासाठी हे पाहण्यासाठी असणारं तुमच्या उजव्या हाताकून असणारं देवांची असणारी गर्दी महाराज असणारं होते. देव असणारे तुमच्या उजव्या हाताला आणि डाकण्या हाताला महाराज असणारं दैत्य दाटी असणारं त्या ठिकाणी करतात. एवढं सामर्थ्य महाराज तुमचं त्या ठिकाणी म्हणू लागले. अष्टसिद्धीच्या मरे घेऊन वरी वारी वारी ती अनुदिनी श्रृंगी भृंगी मृदंगी दोन्ही वाद्य काळ दाविती. महाराज अष्टसिद्धी महाराज असताना त्या ठिकाणी काय तटस्थ महाराज असताना राहतात. तुमच्याकडे असताना त्या ठिकाणी पाहतात. पुन्हा महाराज असताना एक श्रृंगी आणि भृंगी महाराज असताना त्या ठिकाणी मृदंग वाजवण्याचं असणारं काम महाराज असताना त्या ठिकाणी करतात. एवढं कार्य महाराज असताना तुमचं त्या ठिकाणी म्हणू लागले. सुरासुर पाहती नृत्य कौतुक जेथे जेथे तुटे धाक धाक मान तुकविती ब्रह्मादिक ताल संकेत देखता. हो, आणि महाराज तुमचं नृत्य काम असताना त्या ठिकाणी पाण्यामध्ये देवतो महाराज असताना त्या ठिकाणी वेडे होऊन गेले. पाहतच असताना त्या ठिकाणी राहतात. पण महाराज ज्यावेळेस असताना ताल एखादा असताना चालू आहे त्या तालाच्या याच्यावरती एक आलाप आला किंवा मोड महाराज असताना त्या ठिकाणी आला ना, तर तेव्हा असताना त्या ठिकाणी मान वाकडी करून महाराज असताना ब्रह्मादिक देव महाराज असताना तुमच्याकडे असताना त्या ठिकाणी पाहतात. नवल असताना तुमच्या असताना त्या नृत्याचं सर्वांना असताना वाटतं. आनंद असणारा सर्वांना त्या ठिकाणी होतो. असे आमचे ग्रंथकर्ते गजाननाचं गणपतीचं असणारं स्तवन महाराज असताना त्या ठिकाणी संकेत दावी गणपती तडी प्राय मुद्रिका झळकती सर्व अलंकाराची दीप्ती पाहता बोलती शशी सूर्य. हो, महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की ज्या वेळेस नृत्य काम करत असताना महाराज असताना हात असणारा गणपतीनं महाराज असताना त्या ठिकाणी उचलावा. हाताची असणारी एक कला महाराज असताना तुम्ही त्या ठिकाणी दाखवायची. तेव्हा असताना तुमच्या त्या बोटामध्ये घातलेला असणाऱ्या ज्या काय मुद्रिकात महाराज त्यांचा असताना त्या ठिकाणी तेज असताना त्या ठिकाणी पाहून महाराज असताना सर्वांचे डोळे असणारे दिपायचे. महाराज असताना तुमच्या अंगावरती जे काय अलंकार महाराज तुम्ही लिहिले ना
त्याच्यापासून असणारा लख प्रकाश महाराज असणारा तुमच्या दागिन्याचा त्या ठिकाणी पडतो. असे तुम्ही असणारं श्रेष्ठ त्या ठिकाणी आहात. कोण आमचे ग्रंथकर्ते असणार गणपतीला महाराज असणार त्या ठिकाणी स्तवन करू लागले. ऐसा तू महाराज गणनाथा, तुझे कोणा वर्णवे महत्व, आरंभिला हरिविजय ग्रंथ पाववी हा सिद्धी ते. हो, मग महाराज असणार त्या ठिकाणी आमचे कोण विनायक स्वामी असताना त्या ठिकाणी बोलू लागले. महाराज असताना श्रीधर स्वामी असताना त्या ठिकाणी बोलू लागले की अशी तुमची महाराज असताना त्या ठिकाणी छेपी आहे. एवढा पराक्रम असणारा तुमचा त्या ठिकाणी स्वरूप असणार तुमचं एवढं गोड आहे. तुमच्या विना कोणतंही कार्य महाराज असताना सफळ होत नाही. मग हे गजवदना तुम्ही असणार त्या ठिकाणी काय करा. मी एक असणारा पामर आहे आणि या पामरानं एक असणारा हे तर मनामध्ये धरला की माझ्या आतून असणारं भगवंताच्या गुणाचं वर्णन व्हावं. मी असणार एक काम महाराज असणार त्या ठिकाणी धरलं की मला असणारा हरिविजय नावाचा ग्रंथ महाराज असणार लिहिण्यासाठी मी आरंभ असणार त्या ठिकाणी केला. मग तुम्ही असणार काय करा. मी असणारा दीन आहे, दयाळ आहे. तुम्ही असणार भगवंता माझ्याकडून हे काम महाराज असणार एवढं निर्विघ्नपणे असणार तुम्ही माझ्याकडून करून घ्या. तुमची असणारी कृपा आमच्यावरती असणार त्या ठिकाणी राहू द्या. अशी विनवणी असणारी विनंती आमच्या असणार गणपतीला कोण आमच्या असणारे कविवरी असणारे विनायक स्वामी करू लागले. जैसा अर्भक छंद घेत पिता कौतुके लाल पुरवीत, तशी येते पदरचना समस्त गजवदना पुरवितो. हो, काय म्हणले महाराज असणारे त्या ठिकाणी आमच्या असणारे कविवरी महाराज असणारे त्या ठिकाणी सांगू लागले. श्रीधर स्वामी असणारे त्या ठिकाणी सांगतात की भगवंता तुम्ही असताना माझ्यावर ते कृपा एवढी करा, इतका असणार त्या ठिकाणी माझ्यावर ते प्रेम करा की एखादा असणारा बालक महाराज असणार त्या ठिकाणी खेळत जर असेल तर ज्या प्रकारे असणार त्या खेळण्याचं कौतुक आपल्या असणार पित्याला वाटतं ना, तसं असणार तुम्ही माझ्याकडे असणार त्या ठिकाणी पहा. आपला बालक असणार त्या ठिकाणी मला मानून महाराज असणार माझं जे काही मनोरथ आहे ते मनोरथ असणार त्या ठिकाणी सिद्धी पावा. माझं कार्य असणार एवढं निर्विघ्नपणे पार असणार भगवंता तुम्ही पाडा. असं गणपतीला विनंती असणारे आमचे कविवर्य महाराज असणार त्या ठिकाणी करू लागले. तुझे नाम घेता गणपती विघ्ने बारा वाटा पळती, जैसा प्रगटता झंझा मारुत, जल जलद जाल वितुळे पै. महाराज असणार त्या ठिकाणी म्हणतात की भगवंता तुमच्या नावामध्येच असणार त्या ठिकाणी काय एवढं सामर्थ्य. भगवंता तुमचं नाव असणार त्या ठिकाणी घेतलं की 12 वाटे विघ्न असणार त्या ठिकाणी पळतात. आणि कशा रीतीने असणार त्या ठिकाणी पळतात तर महाराज असणार एखाद काळ डोम महाराज असणार आभाळ त्या ठिकाणी असणार यावं, मोठा असणार त्या ठिकाणी गडगडाट त्यानं असणार त्या ठिकाणी करावं, पण वारं असणार त्या ठिकाणी सुटावं. आणि त्या वाऱ्यानं असणार जे काय आलेलं आभाळ महाराज असणार फाकल्या जातं ना, ते वारं जसं आभाळाला लांब पळवितं तसं असणार भगवंता तुम्ही असणार जे काही विघ्नाचं सावट आहे, जे काही विघ्न ती असणारे माझ्यापासून किंवा असणार तुम्ही त्या ठिकाणी दूर करा. असं आमच्या गणपतीचं महाराज असणारी विनवणी स्तवन असणार आमचे श्रीधर स्वामी करू लागले. मृगेंद्र येतो ऐकता कानी, मातंगा पळता थोडी मेदिनी, की हरिनाम घोष ऐकता कानी, दुरी पळती भूते प्रेते. काय म्हणले महाराज असणार ज्या वेळेस असणार नुसतं महाराज असणार त्या ठिकाणी एखादा हरिण महाराज असणार त्या ठिकाणी या हरिणीला असणार हरणाला चाहूल लागावी की जर एखादा वाघ असताना त्याला दिसावा, तेव्हा ते हरिण महाराज असताना कसं पळतो म्हणून हत्ती असताना त्या ठिकाणी कसा पळतो. ज्या प्रकारे वाघ बघितल्यानंतर हत्ती जसा पळतो त्याला असताना जमीन सुद्धा महाराज असताना शिल्लक दिसत नाहीये. किंवा असताना त्या ठिकाणी हरिनामाचा घोष महाराज असताना त्या ठिकाणी ऐकून ज्या प्रकारे भूत महाराज असताना त्या ठिकाणी पळून जातात ना, तसं असताना विघ्न महाराज असताना त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या नावानं पळवा. असं म्हणणं असणार कवीचं असणार त्या ठिकाणी आमच्या ग्रंथकर्त्यांचं असणार येऊ लागलं. ती जागा दे कोणी या घर धनी, तस्कर पळती ते क्षणी, कैसे तुझे नाम घेता वदनी, विघ्ने पळती गजवदना. महाराज असणार त्या ठिकाणी सांगतात कविवरे म्हणतात महाराज की विघ्न असणार कशी पळवा तुम्ही, कशी पळतात महाराज असणार तुमची कृपा झाल्यानंतर. एखादा महाराज असणार त्या ठिकाणी चोर असणार चोरी करण्यासाठी असणार यावा आणि त्याला असणार चोरांना घरामध्ये असणार त्या ठिकाणी शिरावं,
पण त्या चोराला असताना कळावं की महाराज मालक असताना त्या ठिकाणी घरधनी जागा आहे. नुसता घरधनी जागा असताना दिसला की ज्या प्रकारे चोर पळतो ना तसं असताना विघ्न त्या ठिकाणी तुमच्या कृपेनं महाराज असताना दूर पळतात. एवढा प्रताप तुमचा असताना त्या ठिकाणी असं म्हणणं असताना येऊ लागलं. देवा तुझे स्तवन न करवे, आकाशा गवसनी न घालवे, जलनिधी कैसा साठवे, मुंगीची उदरा. हो, आणि भगवंताला पुन्हा म्हणलाले आमच्या त्या ठिकाणी गणपतीला पुन्हा म्हणलाले भगवंता तुमचं स्वरूप वर्णन असताना करता येतं का? नाही म्हणलाले. तुमच्या असणारं कार्याचं वर्णन असताना होतं का? नाही होत म्हणलाले. महाराज असताना त्या ठिकाणी एखादा असणारा समुद्र आहे महाराज असताना समुद्र, आणि तो समुद्र असताना एखाद्या मुंगीच्या पोटामध्ये असताना सामावल्या जातो का? नाही सामावल्या जात महाराज असताना. तसं तुमचं स्तवन महाराज असताना तुमची कीर्ती असणारी माझ्या लहान मुखानं वर्णन करता येत नाही. एवढी असणारे तुम्ही त्या ठिकाणी श्रेष्ठ आहात भगवंता असं गणपतीला म्हणणं असणार, गजाननला म्हणणं कोणाचं आमच्या असणार श्रीधर स्वामीचं येऊ लागलं. पृथ्वीचे वजन नगरी कोणी, मुष्टी न माये वासरमणी, ब्रह्मांड विदारिता वायू बांधोनी, पालवी कोणी आणवे. काय बोलणारे महाराज असताना त्या ठिकाणी दृष्टांत देऊन असताना सांगू लागले. काय म्हणलाले महाराज असताना एक असणारा सूर्य असताना मुठीमध्ये झाकल्या जातो का? नाही म्हणणारे महाराज असताना त्या ठिकाणी. ही धरणी महाराज असताना त्या ठिकाणी या धरणीचं असणारं ओझं केलं जातं का? नाही म्हणणारे महाराज असताना. हे आकाश महाराज असताना एवढे की याला जर महाराज असताना कोणी म्हणलं की एक असताना त्या ठिकाणी चादर किंवा असताना एखादा रुमाल आणा, मी असताना सर्व त्या ठिकाणी आकाश बांधल्या जातं का? तसं असताना तुमचं स्वरूप आहे भगवंता. तुमच्या असताना गुणाचं वर्णन केल्या जात नाही, तुमचं वर्णन असताना होत नाहीये असं म्हणणं असताना आमच्या श्रीधर स्वामीचं येऊ लागलं. ऐसा तू सिद्धी विनायक, तुझं दुसरा नाये नसे नायक, तुझ्या कृपेने सकलिक शब्द ब्रह्म आकळे. हो, काय म्हणणारे महाराज असताना त्या ठिकाणी. मग असे तुम्ही एकच असताना त्या ठिकाणी आहात की त्या ठिकाणी दुसरा असताना तुमच्यासारखा कोणीच नाहीये. तुम्हाला शब्दानं असताना बांधल्या जात नाही, शब्दानं तुमचं असताना वर्णन केल्या जात नाही. एवढे असताना तुम्ही त्या ठिकाणी श्रेष्ठ आहात असं म्हणणं असताना येऊ लागलं. आता नमो वागीश्वरी, परा पश्यंती मध्यमा वैखरी, चहू आश्वासाची ईश्वरी, कमलोद्भव तनयाजे. हो, आणि मग अशा रीतीनं गणपतीचं स्तवन महाराज असताना त्या ठिकाणी केलं. गणपतीला विनवणी असताना त्या ठिकाणी केली ना. आता असताना नमन करतात कोणाला? वाग्देवी असताना त्या ठिकाणी आमच्या असणार, कोणाला शारदा मातेला असणार वंदन करतात की म्हणतात माते तुम्ही असताना त्या ठिकाणी कशा आहात? त्या ठिकाणी असणारे तुमचं महाराज असणार जन्मदाते असणारे त्या ठिकाणी कोण? ब्रह्मदेव. आणि तुमची जर कृपा महाराज असताना त्या ठिकाणी झाली तर काय होतं म्हणणारे महाराज असताना त्या ठिकाणी. तुमच्या कृपेनं महाराज असताना त्या ठिकाणी महाराज मुका सुद्धा असताना त्या ठिकाणी वेद असताना त्या ठिकाणी बोलू शकतो. एवढं सामर्थ्य महाराज असताना तुमचं त्या ठिकाणी. चारी वाचा महाराज असताना त्या ठिकाणी तुम्ही जर कृपा केल्यानंतर परापश्यंती मध्यमा आणि वैखरी महाराज या सर्व महाराज असताना त्याला मुक्याला सुद्धा महाराज असताना बोलू तुमच्या कृपेनं असताना येतात किंवा तो असताना बोलल्या जातो. तुमची कृपा एवढी असताना श्रेष्ठ आहे असं म्हणणं असणार आमच्या शारदे मातेला असणार त्या ठिकाणी येऊ लागलं. अंबे तुझी कृपा जोडे, तरी मुकाही वेदशास्त्र पडे, तू स्नेह पाहासी पाषाणाकडे, तरी तो होय महामनी. माते तुमच्या असताना त्या ठिकाणी केवढी कृपा महाराज असताना झाल्यानंतर मुका सुद्धा वेद वाचताना त्या ठिकाणी बोलू शकतो. एवढं सामर्थ्य असताना तुमचं म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात की माते तुमची कृपा झाल्यानंतर अशक्य गोष्टच महाराज असताना त्या ठिकाणी कोणतीही नाहीये. आंबे तुमचा कृपा आशीर्वाद ज्याच्यावरती झाला. मुका सुद्धा असताना त्या ठिकाणी काय वेद असताना त्या ठिकाणी बोलतो. श्रुती महाराज असताना तो त्या ठिकाणी म्हणू शकतो. वेदाचं उच्चारण करू शकतो. एवढं श्रेष्ठ महाराज असताना तुमचा आशीर्वाद आहे असं म्हणणं असताना आमच्या कोणाचं श्रीधर स्वामीचं येऊ लागलं. माते तुझे निवरदाने जन्मांध ही पारखी रत्ने, रंकते होती राणे कृपेने तुझ्या सरस्वती. हो, सरस्वती मातेला असणारे कोण? आमच्या असणारे ग्रंथ करते म्हणाले माते तुमचं जर महाराज असताना त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद झाला तर आंधळा जरी असला
तर रत्नाची पारख करण्याची सामर्थ्य महाराज असताना त्याच्यावरती असताना येऊ शकतो. तुमची कृपा झाली तर एखादा दीन जरी असला ना महाराज, दरिद्री जरी असला ना, तर तो राजा असताना त्या ठिकाणी होऊ शकतो. एवढी तुमची कृपा माते असताना त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, तुमचे आशीर्वाद असताना त्या ठिकाणी श्रेष्ठ म्हणणं असताना ग्रंथकर्त्यांचं येऊ लागलं. तू विमान समादूर दुसरत्न सकळ मात्र कांचे निज निव जीवन आंबे तुझे चातुर्य देखून रमा उमा लज्जी. हो, आणि माते असताना त्या ठिकाणी तुमचं असणारं कार्य कसं म्हणून लागले महाराज असताना तुम्ही कार्य असं तुमचं कार्य तुम्ही असणारं कृपा आशीर्वाद असताना दिल्यानंतर तुमच्या कृपा आशीर्वादानं एखाद्या भक्ताचं असणारं कल्याण झाल्यानंतर महाराज असताना त्याचं एवढं कल्याण होतं की उमा रमा सुद्धा महाराज असताना तुमच्या कार्याला बघून महाराज असताना त्या ठिकाणी काय अचंबित असताना त्या ठिकाणी होतात. नवला असताना त्यांना सुद्धा महाराज असताना वाटतं एवढं श्रेष्ठ महाराज असताना तुमचे कृपा आशीर्वाद त्या ठिकाणी आहेत म्हणून आले. तुझे सौंदर्य देखून गाडे मनमत होऊन राहिले वेळे अष्टनायिका तुझं पुढे यादो वदन पाहती. काय सांगावं माते, काय सांगावं मुले, तुमचं जर महाराज असताना कृपा आशीर्वाद झाला किंवा तुम्ही जर एखाद्याच्या डोक्यावरती हात ठेवला ना महाराज, तो सुद्धा असताना त्या ठिकाणी काय करतो महाराज असताना व्यासपीठावरती बसून घोडो महाराज असताना बोलतो. त्याला असताना त्या ठिकाणी महाराज कोणीही विचारित नाही, पण तुमची कृपा झाली की महाराज असताना तो त्या आनंदामध्ये महाराज असताना सर्व काही विसरून जातो. एवढं असताना तुमचं त्या ठिकाणी सामर्थ्य महाराज असताना अगाध आहे असं म्हणणं असताना कोणाचं, आमच्या श्रीधर स्वामीचं असताना सरस्वती मातेला येऊ लागलं. तू बोलशी जेव्हा वागीश्वरी दंत तेजे झळके धरित्री तेथीचे खडे निर्धारी पद्मराग पय होती. आणि माते तुम्ही असताना एवढे श्रेष्ठ आहात महाराज, पण तुम्ही ज्या वेळेस बोलता आणि तुम्ही ज्यावेळेस बोलल्यानंतर तुमचं जे काही महाराज मुखामधील दाता असताना त्या ठिकाणी आहेत ना, त्याच्या प्रकाशानं महाराज असताना तिथीलचे असताना जे काही खडे आहेत ना ते हिरे माणिक महाराज असताना त्या ठिकाणी होतात. असं असताना तुमचं त्या ठिकाणी सामर्थ्य आहे. आंबे तुझे जे ते उमटती चरण तेथे लोळे वसंत येऊन त्या सुवासा वेधून भ्रमर तेथे रुंजती. महाराज असताना सांगतात की माते तुम्ही जर असताना कुठं गेलात महाराज असताना त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी असताना वसंत ऋतू महाराज असताना येतो. वसंत ऋतू येऊन महाराज असताना त्या ठिकाणी जरी महाराज असताना वाळलेले झाडं असले तर पालवी महाराज असताना त्यांना फुटते, फुलं महाराज असताना येतात, फळं असताना त्या ठिकाणी येतात आणि तिथं असताना भ्रमर महाराज असताना रुंजून असताना करतात. एवढा प्रताप माते तुमचा असताना त्या ठिकाणी म्हणू लागले. तुझ्या अंगीच्या सुवासे करुणी दाही दिशा गेल्या भरुनी परब्रह्मी उठली जे ध्वनी आदी जननी तेची तू. हो, महाराज असताना त्या ठिकाणी आधी जननी माता असताना तुम्ही त्या ठिकाणी आहात म्हणून आले. आणि तुमच्या असणाऱ्या अंगाच्या सुवासानं महाराज असताना दाही दिशा कोंडून असताना त्या ठिकाणी गेले म्हणतात. तप्त सूर्या जैसे सुरंग तैसे जननी तुझे सर्वांग पंकज नेत्र सुरेख चांग आधर बिंबा सारिखे. हो, काय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी ग्रंथकर्ते म्हणतात की माते तुमचं असणारं स्वरूप किती असतं त्या ठिकाणी सुंदर आहे. महाराज असताना तुमच्या स्वरूपाचं वर्णन तो करताच येत नाही म्हणले, पण महाराज असताना केलं तर तुमचं असणारं ते मुख महाराज असणारं कसं आहे म्हणलं ते एखाद्या असताना स्फटिकासारखं असताना त्या ठिकाणी निर्मळ आहे. तुमच्या मुखाकडे असताना नुसतं असताना त्या ठिकाणी पाहिलं ना तर महाराज असताना त्या ठिकाणी दुःखाचा विसर पडून सुख असताना त्या ठिकाणी होत. अशी असताना तुमची कृपा दृष्टी तुमचं असताना त्या ठिकाणी स्वरूप म्हणून लागले. सरळ नाशिका विशाळा भाळ करणी ताटकांचा झळाळ की शशी सूर्य निर्मळ करणी येऊन लागले. हो, काय म्हणले महाराज असताना गोल चेहरा महाराज असताना तुमचा त्या ठिकाणी आहे, नाक असताना तुमचं त्या ठिकाणी सरळ आहे महाराज असताना, कानामध्ये असताना कुंडल तुम्ही असताना त्या ठिकाणी घातलेले आणि ते कुंडल महाराज असताना त्या ठिकाणी कसे तर महाराज सप्त असताना सूर्य महाराज असताना त्या ठिकाणी त्यांचं जे काही तेज आहे तेवढा असताना तुमच्या कानाच्या कुंडलाचा असताना त्या ठिकाणी तेज आहे म्हणून लागले. करणे मुक्त घोष ढाळ देती गंडस्थळी दिसे प्रदीप्ती
की नक्षत्र पुंज एकत्र स्थिती करणी लागती शारदेच्या. सर्व महाराज असताना नक्षत्राने आपली जागा असताना सोडावी आणि तुमच्या असताना कुंडलामध्ये असताना जोडून बसली की काय असं असताना त्या ठिकाणी वाटावं. एवढे असताना तुमच्या परिधान केलेल्या अलंकाराची असणारी श्रेष्ठता आहे, एवढं तेच असताना माते त्या ठिकाणी असं म्हणणं श्रीधर स्वामीचं मातेला असताना येऊ लागलं. कळा मोती यांचे दिव्य हार शुभ्र कंचुकी शुभ्र तस्कर अपार दमस्तकावरी समग्र दिव्यालंकार झळकती. हो, आणि अशी महाराज असताना तुम्ही असताना अंगामध्ये महाराज असताना कांचुळी घातली, शुभ्र वर्णाची असताना कांचुळी महाराज असताना तुम्ही त्या ठिकाणी घातली, त्याच्यावरती नक्षीकाम महाराज असताना त्या ठिकाणी आणि ते असताना सर्व महाराज असताना जे काही तुम्ही परिधान दागदागिने केले अलंकार केले ना त्याच्या योगाने असताना त्या अलंकाराला शोभा माते असताना तुमच्या योगाने येते एवढं असताना सामर्थ्य तुमचं म्हणू लागले. आरुढलसी हंसासनी दिव्या विना हाती घेऊनी आलाप करिता मधुर ध्वनी सुरवर ऐकोनी तटस्थ. माते तुम्ही असणारा हंसावर ते महाराज असताना बसलेला आहात, तुम्ही असणारा एक विना महाराज असताना त्या ठिकाणी घेतलेला आहे. विना घेऊन ज्यावेळेस तुम्ही आलाप महाराज असताना त्या ठिकाणी देताना तेव्हा महाराज असताना जे काही सुरवर ते असताना त्या ठिकाणी वेडे होऊन जातात, दुःख असताना विसरून आनंद असताना त्या ठिकाणी पावतात. माते एवढं असणारं सामर्थ्य तुमचं असे असणारे तुम्ही त्या ठिकाणी आहात. शारदा मातेची असणारे त्या ठिकाणी स्तवन आमचे ग्रंथकर्ते करू लागले. सुरासुर गंधर्व सिद्धचारण मुनी पुंगव आंबे तुझ्या चरणी भाव धरिती सर्वादरे. माते सर्वजण महाराज असताना तुमच्या असणाऱ्या चरणाची असणारी आस करतात आणि तुमचंच नमन महाराज असताना त्या ठिकाणी करतात. जे काही महाराज असताना ऋषीत गण गंधर्व सर्वजण येऊन असताना तुमची त्या ठिकाणी भक्ती करतात, तुमच्या असताना चरणाची आशा महाराज असताना धरतात. अशा एवढ्या असताना तुम्ही त्या ठिकाणी श्रेष्ठ आहात म्हणू लागले. हा श्रीधर निज भावे करुणी जननी तू अनन्य शरण हा माझ्या जीवागरी राहोन हरी विजय ग्रंथ बोलवी. हो, मग अशा रीतीनं असताना श्रीधर स्वामी असताना माता शारदेला असताना नमून करू लागले की माते तुम्ही असताना त्या ठिकाणी मी एक तुमचा लहान बालक आहे, तुम्ही असताना मग काय करा माझ्या असताना जिभेवरती असताना त्या ठिकाणी बसाल, माझ्याकडून हा असणारा हरिविजय ग्रंथ महाराज असताना त्या ठिकाणी करून घ्या, तुमची कृपा असणारी माझ्यावर ते राहू द्या असं म्हणणं असणारं त्या ठिकाणी श्रीधर स्वामीचं माता शारदेला महाराज असताना येऊ लागलं. गणेश सरस्वतीचे स्तवन वदविले जेने दये करून तो ब्रह्मानंद श्रीधर पूर्ण त्याचे चरण बंधू आता. हो, महाराज असताना त्या कोणाचं मुलाले महाराज असताना शारदे मातेचं असताना त्या ठिकाणी स्तवन केलं. आता असताना ज्यांची कृपा महाराज असताना अतिमय आणि त्या असताना विनायक गुरुचा असताना त्या ठिकाणी स्तवन करू, त्या विनायक गुरुला असताना त्या ठिकाणी आपण विनवणी करू असे म्हणणं असताना श्रीधर स्वामीचं येऊ लागलं. तो ब्रह्मानंद पिता निश्चिती सावित्री तयाची शक्ती ही तो आदि पुरुष मूळ प्रकृती माता पिता वंदिली. हो, काय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी आदि पुरुष असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेव त्यांना असताना नमन महाराज असताना त्या ठिकाणी केलं, शारदा मातेला असताना त्या ठिकाणी नमन केलं. जे काय महाराज असताना आदि पुरुष यांना असताना साष्टांग नमन महाराज असताना त्या ठिकाणी केलं. आता असताना माता पितेला असताना त्या ठिकाणी नमस्कार महाराज असताना केला म्हणतात. ब्रह्मचर्य ग्रस्ताश्रम करून वानप्रस्थाचरून संन्यास दीक्षा घेऊन त्रिविध आश्रम त्यागिले. हो, आणि त्या असताना गुरुना महाराज असताना काय केलं म्हणतात की पहिल्या सुरू असताना जो काही महाराज आश्रम आहे त्या आश्रमाचं पालन केलं. तिन्ही आश्रमामध्ये असताना त्या ठिकाणी त्याने रहिवास केला. तिन्ही आश्रम असताना आणि ती सोडून असताना त्या ठिकाणी गेले आणि वानप्रस्थ आश्रम महाराज असताना त्या ठिकाणी चौथा असताना वानप्रस्थ या वानप्रस्थाला महाराज असताना आचरण असताना त्या वानप्रस्थाचं करू लागले. पंढरी आहे भीमा तटी समाधिस्थ वाळवंटी पूर्ण ज्ञानी जैसा धुर्जटी तापसिया माझी श्रेष्ठ. हो, आणि कसं महाराज असताना त्या ठिकाणी कार्य झालं म्हणले आमच्या असताना विनायक गुरुचं असताना कार्य कसं झालं. चारी
तिन्ही आश्रमाची पूर्तता असणारे केली. चौथा आश्रम महाराज असणारे त्या ठिकाणी धारण केला. आणि कशा रीतीने कार्य असणारे गुरुवर्यांनी केले की ज्या प्रकारे असणारे आमचे महाराज असणारे त्या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर माऊली असणारे ज्या प्रकारे महाराज असणारे त्या ठिकाणी आपल्या समाधीमध्ये लीन झाले किंवा असणारं माऊलीचं जे काही वैराग्य आहे तसे महाराज असताना त्या ठिकाणी कुठं आमच्या असताना पंढरपुरामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी आले म्हणतात. ज्यासी बाळपणापासून या परणारी माते समान परद्रव्य पाहे जैसे वमन आनंद घन रूप पै. आणि ज्यांना महाराज असताना कशी महाराज असताना त्यांची स्थिती होती मुलाले, ज्यांना परस्त्री असणारी मातेसारखी असताना होती, ज्यांना असताना त्या ठिकाणी परधन महाराज असताना वमन केल्यासारखं असताना परधन मानत होते महाराज असताना असं श्रेष्ठ पण आमच्या असणारं गुरुवर्यांचं होतं म्हणतात. कामाधिक शळवैरी जेने लोटोनी घातले बाहेरी ज्यांच्या कृपावलोकने निर्धारित ज्ञान होय प्राणिया. हो काय म्हणले महाराज असताना किती कृपा असताना त्यांची होती. ज्यांनी महाराज असताना त्या ठिकाणी षडवैरी या असताना शरीरामध्ये 6 विकार महाराज असताना त्या ठिकाणी ती विषयाची आसक्ती सोडून देऊन विकारावरती विजय महाराज असताना मिळवून तपोधन तपोमूर्ती असताना झाली. त्यांची असणारी दृष्टी कशी होती महाराज असताना एखाद्या अज्ञानावर जरी महाराज असताना त्यांची कृपा दृष्टी जर महाराज असताना झाली ना तर त्याला सुद्धा ब्रह्म साक्षात्कार असताना त्याचा व्हावा, त्याचा उद्धार असताना व्हावा, त्याला ज्ञान असताना मिळावं अशी महाराज असताना त्यांची दृष्टी सांगू लागले. जे निस्सीम वेदांत ज्ञान जे ज्यासी करतमातला मक पूर्ण वंदिले तयाचे चरण ग्रंथारंभी आदरे. त्यांचे महाराज असताना काय म्हणले अशा असणारे त्या ठिकाणी त्यांच्या परिषद ज्ञान आहे एवढं असणारे सामर्थ्य द्यायचे. मग त्या गुरुवर्यांचं असताना त्या ज्ञानियांचं असताना त्या ठिकाणी काय केलं चरण महाराज असताना त्या ठिकाणी स्पर्शन केलं म्हणले. ग्रंथाच्या असताना पहिल्या सुरू त्यांना सुद्धा महाराज असताना साष्टांग नमन केलं म्हणतात. हा गुरुपद सर्वात श्रेष्ठ त्याहुनी नाही कोणी वरिष्ठ कल्पवृक्ष म्हणावा विशिष्ट तरी कल्पिले पुरवितो. हो आणि असे महाराज असताना गुरुचे चरण सर्वश्रेष्ठ म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी गुरु हे सर्वांमध्ये महाराज असताना त्या ठिकाणी श्रेष्ठ. कल्पवृक्ष सुद्धा महाराज असताना त्यांच्या पुढे काही नाही म्हणले. गुरु हे कसे कल्पवृक्षा पेक्षा महाराज असताना त्या ठिकाणी वेगळे. कल्पवृक्षापेक्षा त्यांचं सामर्थ्य असताना अगाध आहे. कसं तर म्हणले महाराज असताना कल्पवृक्ष असताना जी काही कल्पना केली तेच असताना त्या ठिकाणी देतो. पण गुरुचं असताना तसं काय नाही महाराज, कल्पनेच्या पलीकडचं महाराज असताना त्या ठिकाणी देतात. म्हणून गुरु हे महाराज असताना त्या ठिकाणी कल्पवृक्ष सुद्धा त्यांच्या पुढे लहान आहे असं म्हणणं असताना श्रीधर स्वामीचं येऊ लागलं. माता पतया समान जरी म्हणावा सद्गुरु पूर्ण ती उपमा येथे गौण नगडे जाण सर्वता. महाराज त्या ठिकाणी सद्गुरूला असणारी उपमा माता पित्याची सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी देता येत नाही. माता पित्यापेक्षा असणाऱ्या त्या ठिकाणी माता पिता गुरुपेक्षा असणाऱ्या त्या ठिकाणी सद्गुरूपेक्षा कमीत म्हणाले. का तर त्या ठिकाणी असणारं माता पिता सद्गुरूपेक्षा का कमीत कशासाठी महाराज असणारं भक्त असणारं माता आणि पिता फक्त या जन्मामधला असणारं सुख दुःखाचा असणारा विचार आपल्या मुलाचा असणारा करतात. पण गुरु महाराज असणारे त्या ठिकाणी पुढच्याही महाराज असणारे कार्याचा महाराज असणारे कार्य पुढचं सुद्धा पुढच्या आनंदाची सुद्धा महाराज असणारे त्या ठिकाणी सोय लावतात किंवा असणारा पुढील महाराज असणारं काय होईल कसं होईल याचा विचार त्या भक्ताचं आपल्या असणारं शिष्याचं कल्याण महाराज असणारं गुरु इच्छितात असं म्हणणं महाराज असताना त्या ठिकाणी कोणाचं आमच्या श्रीधर स्वामीचं येऊ लागलं. ज्या ज्या जन्मा जाय प्राणी ते ते माय बापा सती दोन्ही परी सद्गुरु कैवल्य दानी तो दुर्लभ सर्वदा. काय म्हणणारे महाराज असताना प्रत्येक जन्मामध्ये असताना त्या ठिकाणी माता पिता असताना त्या ठिकाणी असतात. पण महाराज असताना कित्येक जन्मामध्ये असताना त्या ठिकाणी पुण्याचा संचय झाल्यानंतर सद्गुरु महाराज असताना त्या ठिकाणी भेटतात. एकदा सद्गुरु भेटले सद्गुरूची एकदा कृपा महाराज असताना झाली तर जन्म मरण महाराज असताना निरसून टाकण्याचं असताना कार्य सद्गुरु असताना त्या ठिकाणी मोक्ष पदाला असताना नेऊन त्या ठिकाणी असताना ठेवतात. एवढे सद्गुरु असताना त्या ठिकाणी श्रेष्ठच म्हणू लागले. जरी अनंत पुण्याच्या राशी तरीच भेटी सद्गुरुशी
नाही तरी व्यर्थ नर दे